नमस्कार. लाडकी बहीण योजना आजच्या व्हिडिओमध्ये महिलांसाठी महत्त्वाची माहिती. 26 जानेवारीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. त्या अगोदर पहा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 7व्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे आणि या 7व्या हप्त्याच्या वितरणाचा आज शेवटचा दिवस आहे. आज 26 जानेवारी आहे. आज 4 वाजेपर्यंत SMS येणार आणि त्यानंतर जर तुम्हाला पैसे आले नाहीत, मेसेज आले नाहीत तर काय करायचं आहे हेही आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी आत्ताच खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तुम्हाला ही माहिती असणं गरजेचे आहे. तुमच्याच फायद्याची ही माहिती आहे. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. नेमकी काय माहिती आहे सगळी सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर प्रथम आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या नवनवीन अपडेट तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळतील. तर सुरुवात करूया आणि पाहूया लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. त्याचबरोबर पैसे वाटप संदर्भात महत्त्वाच्या सूचना. तर पहा, आत्ताच आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे. 26 जानेवारीपर्यंत सर्व महिलांना जानेवारीचा 7वा हप्ता वाटप करण्यात येणार अशी माहिती देण्यात आलेली होती. आज शेवटचा दिवस आहे 7व्या हप्त्याच्या वितरणाचा. 24 तारखेपर्यंत 1.10 कोटी महिलांना जे आहेत ते पैसे सरकारकडून जमा झाले होते. त्यानंतर 25 आणि 26 तारखेला उरलेल्या ज्या महिला आहेत 2,52,00,000 या सर्व पात्र लाभार्थी महिलांना पैसे मिळणार अशा सूचना दिल्या गेलेल्या होत्या. परंतु आता पहा, आज 26 जानेवारी आहे आणि ज्या महिलांना आणखीनही पैसे जमा झालेले नाहीत त्यांच्यासाठी सूचना म्हणजे तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत पैसे जमा होतील आणि पैसे नाही जमा झाले तर काय करायचं आहे हेही आपण पाहूया. आदिती तटकरे यांनी दिलेली महत्त्वाची माहिती अगोदर पहा. तर पहा, एक नवीन माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे 30 लाख अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेतले जाणार. आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट आहे की 30 लाख ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांच्याकडून जे आहे ते पैसे परत घेतले जाणार आहेत. या सर्व 30 लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत आणि या अपात्र 30 लाख बहिणींचे पैसे परत घेतले जाणार आहेत अशी माहिती मिळालेली आहे. पुढे पहा, तर हे खरंच पैसे वापस घेतले जातील का हा एक महत्त्वाचा प्रश्न. कारण आदिती तटकरे त्याचबरोबर अजितदादा यांनी सांगितलं होतं की लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. मग आता हे पैसे परत घेतले जातील की नाही हेही पाहणं महत्त्वाचं आहे. 30 लाख बहिणींची ओवाळणी रिटर्न होणार का? तर यामध्ये कोणत्या 30 लाख महिला आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. पहा, अपात्र लाडक्या बहिणी नेमक्या किती आहेत तर 30 लाख. यामध्ये अपात्र PM किसान शेतकरी किती आहेत तर ही PM किसान योजनेसंदर्भातली माहिती आहे ती आपण न पाहता फक्त लाडकी बहीण योजनेसंदर्भातली माहिती जाणून घेऊया. तर 30 लाख ज्या बहिणी आहेत त्या कोणकोणत्या असणार आहेत? ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे, घरामध्ये 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर वगळता, त्याचबरोबर सरकारी नोकरदार घरामध्ये असेल आणि पेन्शनधारक कुणी असेल तर अशा जे बेसिक निकष आहेत या निकषांना धरून जर तुम्ही अपात्र असाल तर त्या सर्व बहिणींचे पैसे जे आहेत ते रिटर्न जातील. ह्या बहिणी अपात्र असणार आहेत. हे आहेत अपात्रतेचे निकष. त्याच पद्धतीने आता पहा, अपात्र बहिणींचे जर पैसे परत घेतले तर त्यामध्ये रिकव्हरी केल्यास तिजोरीत किती सरकारला पैसे परत मिळतील तर 4,000 कोटी रुपये सरकारच्या तिजोरीमध्ये रिटर्न होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे देखील पैसे रिटर्न आणि अपात्र PM किसान योजनेअंतर्गत जे शेतकरी लाभ घेतात त्यांचे देखील पैसे यामध्ये ॲड होऊन 4,000 कोटी सरकारी तिजोरीमध्ये जमा होतील असं या ठिकाणी दिसत आहे. परंतु अजितदादांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. आत्ता सध्या तरी तसला कुठलाही विचार नाही, कोणताही विचार नाही. आत्तापर्यंत पैसे आले असतील
तर तुमचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. पण पुढचे हप्ते म्हणजेच आता जानेवारीचा जरी मिळालेला असेल आणि जानेवारीनंतर तुमचा अर्ज रिचेकिंगला गेला, क्रॉस व्हेरिफिकेशनला गेला आणि त्यामध्ये तुम्ही अपात्र आढळून आला, तर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही. हे बेसिक गोष्टी आहेत, लक्षात घ्या. आता ही झाली माहिती ज्या बहिणींच्या अपात्र असणार आहेत त्यांच्या संदर्भात. पण आपण महत्त्वाची माहिती म्हणजे ज्यांना आज पैसे येणार नाहीत त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना. त्यांनी तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुमचं अकाउंट चेक करा. अकाउंट चेक करण्यासाठी ज्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे त्या बँकेचं ॲप असतं, त्या ॲपवरती जाऊन देखील तुम्ही ऑफिशियल चेक करू शकता की लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला जमा झाले आहेत की नाही. बऱ्याच वेळा मेसेज येत नाही, SMS यायला उशीर होतो, पण पैसे आलेले असतात. त्यासाठी अकाउंट चेक करा. तुम्हाला पैसे आले असतील तर चांगलीच गोष्ट आहे, आणि जरी नसतील आले तरी पण पहा, संध्याकाळपर्यंत वाट पाहायची आहे लाडक्या बहिणींना. आज जरी नाही झाले, आज शेवटचा दिवस म्हटलं असलं तरी पण उद्या देखील हे पैसे जमा होऊ शकतील. या अगोदर आपण पाहिलेलं आहे की प्रत्येक हप्ता जो आहे तो खूप उशीरपर्यंत महिलांना मिळत राहतो. जरी आज 26 जानेवारी डेडलाईन दिलेली असली तरी पण उद्या देखील पैसे तुम्हाला मिळतील. मात्र अपात्र ठरला असाल, क्रॉस व्हेरिफिकेशनला फॉर्म पडला असेल तर पैसे मिळणार नाहीत. त्या संदर्भात तुम्हाला सूचना मिळतील. आणि आता फेब्रुवारीचा हप्ता देखील लवकरच मिळणार आहे. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी 2-4 दिवसापूर्वी सांगितलेलं आहे की मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि त्या अगोदर फेब्रुवारीचा 1,500चा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. हा हप्ता देखील लवकरच जमा होणार आहे. आणि जो मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर होईल त्याच अर्थसंकल्पामध्ये वाढीव 2100 रुपयाची तरतूद होईल आणि त्यानंतर मग 2100 रुपये प्रत्येक पात्र लाभार्थी महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होतील. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं विसरला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.